बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी जराशी चिंता वाढवणारी आहे। आता असं मी का म्हणतेय कारण चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनासारख्या विषाणूचा उद्रेक झालेला आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आलंय। राज्य सरकारने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। कोरोना उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे राज्याच्या आरोग्य मंडळानं सर्व रुग्णालयांना सुद्धा या संदर्भातलं पत्र पाठवलंय। महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही। मात्र नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करावा आणि त्यासाठी गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आल्या असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत महाराष्ट्रात सुद्धा आता आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गाईडलाईन्स सुद्धा जारी करण्यात आल्या असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता श्वसनासंदर्भातला हा आजार असल्यानं त्या संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा आरोग्य विभागाकडून केलं जात असल्याचं आपण पाहतोय। महाराष्ट्रात अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी सुद्धा काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण या आजाराचा देखील संसर्ग डोळे, नाक आणि तोंडानेच होतो। त्यामुळे वारंवार डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळायलाच हवं। कुणाशीही हस्तांदोलन सुद्धा करू नये, कारण कोरोना पुन्हा आलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। सार्वजनिक ठिकाणी थुंकू सुद्धा नका। ताप, खोकला आणि शिंका येत असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाणंही टाळायलाच हवं। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं सुद्धा घेऊ नका।